मोठं गिफ्ट देणार आहे। महिलांना 2 महिन्याचे हप्ते मिळणार आहेत। 2 महिन्याचे हप्ते मिळणार। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। लाडकी बहिणीवर अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीला आता मोठा दिलासा दिलेला आहे सरकारने। कारण तसा निर्णय घेतलेला असून सरकारने एक मोठा दिलासा देण्याचं काम केलं आहे असं आपण म्हणू शकतो। तर या ठिकाणी बघू शकता राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांचा निर्णय झाला व उपमुख्यमंत्री यांनी डायरेक्ट टीव्हीवरती पत्रकारांना बोलताना सर्व काही माहिती देऊन टाकलेली आहे। आता त्यांनी सांगितलं की ऑगस्टचा हप्ता सोडलेला आहे, सप्टेंबरचा हप्ता जाहीर केलेला आहे, त्यामुळे आता लाडक्या बहिणीला दिलासा मिळतोय। जरी तुम्हाला इकडे बघा ऑगस्टचा हप्ता अजून मिळाला नसेल तर काळजी करू नका, येत्या 2 तासात ऑगस्टचा हप्ता पूर्ण मिळेल व लगेच आता सप्टेंबरचे 1500 रुपये टोटल तुमच्या अकाउंटवरती आता 3000 रुपये जमा होणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नसून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्त्याचे पैसे आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात येणार आहेत। मात्र आता ऑगस्टचा हप्ता वाटप होताच लगेच आता सप्टेंबरचा हप्ता सुरू होणार आहे। यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये 17 ते 18 जिल्ह्यात पूर्ण पैसे आता वाटप होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून आलेले आहे। तर चला आता या यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत सर्व काही यादी आपण बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या जिल्ह्यात कधी मिळेल रोजची रोज तुम्हाला ती माहिती बघायला मिळेल व प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे, म्हणजे तुमच्या जिल्ह्यात हप्त्याचे पैसे कधी जमा होणार आहे, सप्टेंबरचा हप्ता किती वाजता सुरू होणार आहे, सर्व काही माहिती आपण देऊयात। फक्त तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट मध्ये सांगा। तर चला पाहूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीची प्रतीक्षा चिंता संपलेली असून अखेर लाडक्या बहिणीला खूप दिवस प्रतीक्षा करावी लागली। मात्र आता तीच प्रतीक्षा एकनाथ शिंदेंनी संपवून टाकलेली असून 2 हप्ते जाहीर केलेले आहेत व आता पैसे जमा होत असल्याने बहिणी खुश झालेल्या आहेत। एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट माहिती दिली व आता लाडक्या बहिणीची मागणी पूर्ण केली। लाडक्या बहिणीने एकनाथ शिंदेला मागणी केली होती की एकनाथ शिंदे साहेब तुम्ही आम्हाला 1500 ऑगस्टचे तर द्या, पण सप्टेंबरचा हप्ता लगेच सुरू करा। व मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तोच निर्णय जाहीर होताच 17 ते 18 जिल्ह्यांची यादी शिंदे सरकारकडून पाठवण्यात आलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये आता हे पूर्णपणे जमा करण्यात येणार आहेत। मात्र हे पैसे सर्वात आधी 8 बँकेमध्ये पाठवण्यात येणार आहेत। या 8 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत खाता असेल तर ऑगस्टचे पैसे वाटप होतात लगेच आता सप्टेंबरचे 1500 तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील। तर त्या कोणत्या बँक आहेत त्यांची नावे पण पुढे सांगणार आहे, लक्ष देऊन बघा। व आलेल्या माहितीनुसार आता 18 जिल्ह्यामध्ये पूर्ण रक्कम ही वाटप केली जाणार असून पूर्ण रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दोन्ही हप्त्याचे पैसे आता जमा होणार आहेत। ऑगस्टचे मिळाले असतील तर आता सप्टेंबरचे पूर्णपणे पैसे मिळून जाणार आहेत व जरी ऑगस्टचे मिळाले नसेल तर दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी करायची नाहीये। पण आता 18 जिल्ह्यामध्ये सप्टेंबरचे 1500 रुपये सोडण्यास सुरुवात होणार आहे। पुढचे कोणते 18 जिल्हे आहेत त्यांची यादी देखील तुम्हाला दाखवणार आहे। या 18 जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी केलेला असून डायरेक्ट आता कोट्यावधी रुपयांच्या निधीचे वाटप केले जाणार आहे। तर चला आता ऑगस्टचे पैसे वाटप होताच कोणत्या जिल्ह्यात आता सप्टेंबरचा हप्ता सुरू होत आहे त्या जिल्ह्याची यादी आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता कसलीही चिंता करू नका असं स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे। आलेल्या माहितीनुसार त्यांनी ते सांगितलं की आता डायरेक्ट हप्ता जाहीर झालेला आहे। आता डायरेक्ट हप्ता जाहीर करत त्यामध्ये आदितीताई तटकरे यांनी देखील माहिती देतात पैसे जमा होत आहेत, त्यामुळे बहिणी खुश झाल्या। ऑगस्टचे फक्त आता चालू झाले असं लाडक्या बहिणीला वाटत होतं, मात्र त्यानंतर लगेच आता सप्टेंबरचे पण 100% पैसे सरकारने जाहीर करत लाडक्या बहिणीला मोठा दिलासा दिला। त्यामुळे सर्व बहिणीला एक चांगली मोठी खुशखबर मिळाली असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो, कारण तसा मोठा निर्णय आता जाहीर केलेला असून ऑगस्ट व सप्टेंबरचे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000 रुपये सरकार देत असल्यामुळे सर्व बहिणीला आता दिलासा मिळालेला आहे। मात्र सर्वात आधी 18 जिल्ह्यामध्ये 2 हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत, 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळणार आहेत। अन्यथा बाकीच्या जिल्ह्यात फक्त 1500 ऑगस्टचे जमा होतील, त्यामध्ये पण सप्टेंबरचे मिळणार, पण थोडासा दुसरा टप्पा सुरू होईपर्यंत त्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला थांबावं लागणार आहे। तर चला आता कोणत्या 18 जिल्ह्यात सप्टेंबरचा पण हप्ता ऑगस्टच्या हप्त्यासोबत सुरू होत आहे त्या जिल्ह्याची यादी आता आपण एका मिनिटामध्ये बघूयात। आता फक्त राहिलेला व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा नक्की होणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता आता
पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे. लाडक्या बहिणींनो आलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये वाटप होणार असून 168 कोटी रुपये टोटल निधी आता वाटप होणार असून 168 कोटी रुपये रक्कम ही सरकारने जाहीर केलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता याच पालघर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 168 कोटी रुपये आता पूर्णपणे वाटप केले जाणार असून हे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात लाडक्या ताईंच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे. तर यामध्ये आता पालघर जिल्ह्याचा देखील समावेश असून पालघर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात टोटल मोठ्या प्रमाणामध्ये ही रक्कम आता थेट वाटपाचे अधिकार आता सूचना देण्यात आलेल्या असून या ठिकाणी डायरेक्ट 2 हप्त्याचे ऑगस्टचे 1500 तर जमा झालेत, पण आता सप्टेंबरचे 1500 पूर्णपणे आता वाटप सुरू आपल्याला बघायला मिळत आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये ऑगस्टचे पैसे मिळाले का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा, कारण आता सप्टेंबरचे पैसे सुरू होत असल्यामुळे लाडक्या बहिणीला दिलासा मिळतोय. 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये पालघर जिल्ह्याचं देखील नाव आपल्याला बघायला मिळत आहे. तर आता पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर असेल, म्हणजेच की थोडक्यात सांगायचं झालं तर SBI मध्ये असेल, तर मग लवकरच आता सर्वात आधी सप्टेंबरचे पण 1500 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे आता तुम्हाला कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणत्या जिल्हे आहेत, सप्टेंबरचा हप्ता अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे, पुढच्या जिल्ह्यांची पण यादी आता तुम्हाला दाखवतो. तर इकडे बघा डायरेक्ट एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्ट सांगितलं की आता आम्ही ऑगस्टचे पण दिले आहेत व ज्यांना मिळाले नाहीत त्यांना ऑगस्टचे 1500 अजून सुरूच आहेत व आता सप्टेंबरचे पण सुरू करत आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो कोणीही काळजी करू नका. सप्टेंबरचा पण हप्ता आता 100% येत आहे, म्हणजे येत आहे. त्यामुळे कसलीही चिंता व काळजी करण्याची आता तुम्हाला गरज पडणार नाहीये. तसा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. राज्याचे एकनाथ शिंदे साहेब यांनी मोठी माहिती दिली व त्यांनी डायरेक्ट 18 जिल्हे जाहीर करत 18 जिल्ह्यांची एक लिस्ट बनवली व ती लिस्ट आता पाठवलेली असून ती आता सरकारी कर्मचाऱ्यांकडे पाठवण्यात आलेली असून त्यांना आदेश दिलेले आहेत. आता त्या आदेशाचं पालन करत असून आता DBT प्रक्रिया या 18 जिल्ह्यात पुन्हा एकदा सुरू होत असून सप्टेंबरचे देखील आता हे टोटली किती रुपये तर लाडक्या बहिणींनो 1500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यास सुरुवात बघायला मिळत आहे. टोटल रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार असून लाडक्या बहिणीला कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये असं आपण डायरेक्ट स्पष्टपणे बोलू शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही कसलीही काळजी व कसलीही चिंता आता करत बसू नका, कारण की तुमच्यासाठी सरकारने आता डायरेक्ट खूप मोठा निर्णय जाहीर करत मोठा दिलासा दिलेला आहे असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो. तर चला आता पैसे वाटपाचे 18 जिल्हे जी सरकारने पाठवले आहेत. एकनाथ शिंदेने जी 18 जिल्ह्यांची नावे यादीवरती टाकलेली आहेत त्या यादीमध्ये अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे आहेत का नाही ते आता बघूयात. आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा. त्या 18 जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही तुम्हाला पण बघायला मिळेल. मी ती यादी आता तुम्हाला दाखवत आहे. तर इकडे बघा यामध्ये आता विचार जर केला तर स्पष्टपणे सर्व काही जाहीर झालेलं असून स्पष्टपणे माहिती आलेली असून पुढचे जिल्हे जाहीर झालेले आहेत. तर या ठिकाणी बघू शकता एकनाथ शिंदे साहेब डायरेक्ट म्हणाले की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्ते आता येत आहेत. कोणीही काळजी करू नका. सर्वात पहिला टप्पा हा आम्ही 18 जिल्ह्यात सध्या सुरू करत आहोत. पूर्ण 2 हप्ते जसे जमा होतील तसे पुढचे लगेच 18 जिल्हे आम्ही घेणार आहोत. असं सर्व टप्प्याटप्प्याने पैसे वाटपाचं नियोजन आम्ही पूर्ण केलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. कारण मुंबईमध्ये बैठक झाली व त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी 1500 ऑगस्टच्या हप्त्याचा निर्णय घेतला. त्याच वेळेस एकनाथ शिंदे साहेब म्हटले की लाडक्या बहिणी नाराज आहेत, मग त्यांच्यासाठी अजून 1500 रुपये जाहीर केलेले बरे राहतील, म्हणजे लाडक्या बहिणीची नाराजी दूर होईल. मग त्याच बैठकीमध्ये डायरेक्ट 2 हप्त्याचे 3000 रुपये सरकारने जाहीर केले व डायरेक्ट 18 जिल्ह्यात पैसे टाकण्यास सुरुवात केल्याने बहिणी आता खुश झालेल्या आहेत. तर आलेल्या माहितीनुसार आता दुसरा जिल्हा पण या ठिकाणी जाहीर झालेला आहे, तर तो आहे गडचिरोली जिल्हा. तर या ठिकाणी बघू शकता गडचिरोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पण 2 हप्त्याचे पैसे पूर्णपणे आता जमा होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ही रक्कम टोटल जमा होणार आहे 1500 रुपये. सप्टेंबरचे पण आता मिळणार आहेत, ऑगस्टचे तर पूर्ण मिळून जातील. त्यामुळे आता कोणीही काळजी व कसलीही चिंता करू नका. त्यामुळे आता तुम्हाला एक मोठा निर्णय सरकारने घेऊन एक दिलासा दिलेला आहे. दोन्ही हप्ते पूर्णपणे आता हे जमा होणार असून ऑगस्टचे 1500 रुपये, सप्टेंबरचे 1500 रुपये टोटल हे माता भगिनींच्या बँक खात्यात 3000 रुपये आता हे वाटप होणार
असल्यामुळे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यात देखील पैसे पूर्णपणे वाटप होणार आहेत. त्यानंतरचा जिल्हा जालना जिल्ह्यात देखील 2 हप्ते आम्ही वाटप करत आहोत असं सांगितलं आहे. एकनाथ शिंदे साहेब म्हटले की आता डीबीटी प्रक्रियेला आम्ही वेग देत आहोत. डीबीटी प्रक्रिया का सुरू करत आहोत तर सांगितलं की जसे जिल्हे जाहीर करू तसे लगेच डीबीटीच्या माध्यमातून पैसे टाकू व डीबीटीचं जर बटन दाबलं तर लाडक्या बहिणींनो ही अशी एक प्रक्रिया असते. त्यामधून डायरेक्ट 10 किंवा जास्तीत जास्त 15 मिनिटांच्या आत हे पैसे जमा होत असतात. त्यामुळे आता जालना जिल्ह्यात देखील डायरेक्ट 2 हप्त्याचे 3000 रुपये जमा झाल्याचे मेसेज लाडक्या बहिणीला येणार आहेत. त्यामुळे आता कोणीही कसलीही काळजी करू नका असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा मिळतोय असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो. तर चला आता पैसे नेमके अजून पुढच्या कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहेत, पुढच्या जिल्ह्याची देखील यादी आपण या ठिकाणी पाहूयात. तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार आता फक्त लक्ष द्या. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. बघू शकता लाडक्या बहिणींनो आतापर्यंत तुम्हाला काय सांगितलं होतं, ऑगस्टचा हप्ता वाटप होता, लगेच सप्टेंबरच्या हप्त्याची वाटपाची तयारी सरकार करत आहे. इकडे बघा बातमी पण आलेली आहे. टीव्हीवरती आलेल्या बातमीनुसार आदितीताई तटकरे यांनी देखील मोठी घोषणा केली, एक माहिती ट्विट करून दिलेली आहे. आता पुढील हप्ता देखील वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे. आदिती तटकरे मंत्री यांनी सांगितलेलं आहे. खाली बघू शकता, खाली नाव देखील लिहिलेलं आहे. आदिती तटकरे यांचं नाव असून पुढे मंत्री म्हणून लिहिलेलं आहे. त्यानंतर वरती काय सांगितलं आहे, वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे आता जे काय ऑगस्ट सप्टेंबरच्या हप्त्याचे पैसे आहेत हे टोटल वितरित करण्यास आता मान्यता मिळालेली आहे. ऑगस्टचे पैसे जसे जमा होतील तसे सप्टेंबरचे सर्व माता भगिनींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होतील. आता कुणालाही कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळू शकतो असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो. कारण तसा मोठा निर्णय आता डायरेक्ट लाडक्या बहिणीसाठी आदितीताई तटकरे यांनी घेतलेला आहे. तर चला आता कोणत्या पुढच्या जिल्ह्यात सप्टेंबरचे पैसे आता जमा होत आहेत, किती रुपये वाटपाला सुरुवात होत आहे, तर चला आता पुढच्या जिल्ह्याची यादी बघूयात. आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण या जर यादीमध्ये 18 जिल्ह्याची यादी तुमच्या जिल्ह्याचं नाव जरी आलं तर मग तुमच्या बँक खात्यात आता सप्टेंबरच्या हप्त्याचे 2 मॅसेज येतील. यामध्ये पहिला मॅसेज ऑगस्टचे 1500चा आला आहे. आता लगेच सप्टेंबरचे 1500 जमा होतील व डायरेक्ट तुम्ही बँकेतून 3000 रुपये हे काढून आणू शकता. डायरेक्ट तुम्हाला बँकेतून हे 3000 रुपये काढता येणार आहेत. त्यामुळे कसलीही काळजी व चिंता करण्याची तुम्हाला गरज पडणार नाहीये. सर्वात मोठा निर्णय आता लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे. एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी आता लाडक्या बहिणीसाठी आपण स्पष्टपणे बोलू शकतो. तर चला आता हप्ता पुढच्या कोणत्या जिल्ह्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे, कोणत्या सप्टेंबरचे पैसे कोणत्या जिल्ह्यात आता एकनाथ शिंदेच्या हस्ते वाटप होत आहेत, पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात. तर बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे आता लाडक्या बहिणीसाठी आम्ही पैसे वाटप करत आहोत असं सांगण्यात आलेलं असून इकडे बघा एकनाथ शिंदे साहेब यांचा फोटो तुम्हाला दिसतच असेल. या ठिकाणी शिवसेना महायुतीकडून आता 344 कोटीचा निधी वितरित बघायला मिळत असून ऑगस्टचा हप्ता आता खात्यात जमा तर झाला, आता सप्टेंबरचा हप्ता जमा होणार असं सांगितलेलं असून आता निधी जाहीर करण्यास सुरुवात झालेली आहे. शिवसेना महायुतीकडून डायरेक्ट आता 344 कोटीचा निधी वितरित आता बघायला मिळत आहे. म्हणजे बघू शकता सप्टेंबरच्या हप्त्याची पूर्ण तयारी मुंबईमधून लाडके भाऊ एकनाथ शिंदे यांनी केल्याने सर्व बहिणीला आता दिलासा मिळतोय. यामध्ये आता पुढचे जिल्हे कोणते आहेत, तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा नागपूर आहे. तर यामध्ये इकडे बघा नागपूरमधील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये पूर्णपणे आता जमा होणार असून लाडक्या बहिणीला दिलासा मिळतोय. या ठिकाणी डायरेक्ट 1500 ऑगस्टचे, 1500 सप्टेंबरचे, टोटल 3000 लाडक्या बहिणीच्या माता भगिनीच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होणार आहेत. त्यामुळे आता कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही. तसा एक मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी सर्व लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो. कारण एक महत्त्वाकांक्षी दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची देखील यादी आपण या ठिकाणी 1 मिनिटात जाणून घेणार आहोत. आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्व काही कळेल, किती वाजून किती मिनिटाला सप्टेंबरचा हप्ता जमा होणार आहे व आता कोणत्या जिल्ह्यात सोडण्यास सुरुवात होत आहे. सर्व काही यादी आता 2 मिनिटांमध्ये तुम्हाला वाचून दाखवणार आहे. कारण 8 बँकेमध्ये व 18 जिल्ह्यात आता सप्टेंबरचा हप्ता सुरू होत असून लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा मिळणार आहे. तर चला याद्या बघूयात.
तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनो आता तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी असेल। आता इकडे बघा आलेल्या माहितीनुसार पुढचे जिल्हे पहिले टप्पे या ठिकाणी जाहीर झालेले आहेत। तर लाडक्या बहिणीनो पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। ऑगस्टचे 1500 वाटप झाले आहेत। ज्यांना मिळाले नसेल त्यांना येत्या 2 तासात पूर्ण मिळून जातील। लगेच आता 1500 रुपये सप्टेंबरचे वाटप सुरू होणार आहे। बँकेकडे जाताना डायरेक्ट आता येताना 3000 रुपये काढून आणा। ऑगस्टचे 1500 सप्टेंबरचे 1500चा मेसेज आला की लगेच समजायचे सप्टेंबरचे पैसे दिलेले आहेत। मग तुम्ही डायरेक्ट 2 हप्त्याचे 3000 रुपये कॅश रक्कम बँकेतून काढून आणू शकता। तुम्हाला एक दिलासा देणारा निर्णय हा एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतलेला असून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देखील मोठी रक्कम ही आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटपाचं नियोजन पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळतोय असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो। कारण तसा एक मोठा निर्णय डायरेक्ट राज्य सरकारने जाहीर करत प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठी आनंद वार्ता एक दिलासा देणारी बातमी दिलेली आहे असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत, पुढच्या देखील जिल्ह्यांच्या याद्या सविस्तरपणे आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढची देखील स्पष्टपणे यादी जाहीर झालेली असून वितरित करण्याची प्रक्रिया आता सुरू तर झालेली आहे। आलेल्या माहितीनुसार आता कोणालाही कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर लाडक्या बहिणींनो आता पुढील क्रमांकाचा जिल्हा नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यात जर राहत असाल तर आता तुमच्या बँक खात्यात पण पूर्ण रक्कम ही जमा होणार असून नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये आता पूर्ण येणारच आहेत। काळजी करू नका, डायरेक्ट आता डीबीटी प्रक्रिया पूर्णपणे सुरू होणार असून लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे येणार आहेत। आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झालेली असून ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे लाडक्या बहिणीला मिळत असल्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत। तर आता कोणीही काळजी व कसलीही चिंता करू नका असं स्पष्टपणे सांगितलं आहे। आदितीताई तटकरे यांच्या हस्ते मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता सर्व बहिणी खुश बघायला मिळत आहेत। हा एक सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे आता कोणत्याही बहिणीला कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो। कारण की सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून हा सरकारने आता जाहीर केलेला आहे। त्यामुळे आता प्रत्येक बहिणीला एक चांगला दिलासा मिळत आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। तर चला पैसे वाटप होणारा पुढचा एक जिल्हा तुम्हाला सांगतो। यामध्ये हिंगोली जिल्हा एक आहे। हिंगोली जिल्ह्यात देखील आता पूर्ण रक्कम वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमवणार आहेत। तर रोज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार त्या याद्या पुढे देणार आहोत। तो व्हिडिओ लवकर बघायला मिळेल। त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करणं गरजेचं आहे व तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा, माहिती नक्की देऊ। धन्यवाद।